नमस्कार मित्रांनो, सर्वांचे हार्दिक स्वागत। संध्याकाळी दारावर दीप लावण्याचं रहस्य आणि त्याचे पुण्य। संध्याकाळ होताच अनेक घरांच्या दारात लावलेला एक छोटासा दीपक तुम्ही नक्कीच पाहिला असेल। आपल्या मोठ्या जुन्या परंपरेत या दीपाचा खूप मोठा अर्थ दडलेला आहे। आज आपण जाणून घेऊया संध्याकाळी दारावर दीप का लावला जातो, त्यामागचं रहस्य काय आणि याचं फळ मिळतं। तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद। प्रकाश म्हणजे शुभत्वाचे प्रतीक। सूर्यास्तानंतर अंधार वाढू लागतो। आपल्या शास्त्रानुसार अंधार म्हणजे नकारात्मक शक्तीचं प्राबल्य। दरवाजाजवळ लावलेला दीप हा त्या अंधाराला दूर करणारा दिव्य प्रकाश मानला जातो। दीपक जळतो तेव्हा असे मानले जाते की अंधारासोबत दुःख, दारिद्र्य आणि नकारात्मकता देखील दूर होते। हिंदू परंपरेनुसार घराचं द्वार हे लक्ष्मीचं प्रवेशस्थान मानलं जातं। संध्याकाळी लावलेला दीप हा लक्ष्मीला आमंत्रण देणारा शुभ संकेत मानला जातो। असं म्हणतात, जिथं दीपशिखा प्रज्वलित असते तिथे लक्ष्मीचे पाऊल आपोआप वळतात। दिवा लावल्याने वातावरण पवित्र होतं। पूर्वीच्या काळी घरात सुगंधी तेल, तूप, रुई, वातीचा दिवा लावला जायचा। या दिव्याचा प्रकाश आणि सुगंध वातावरण शुद्ध करत असे। यामुळे मानसिक शांतता, प्रसन्नता आणि नकारात्मक स्पंदन निर्माण होतं। एकेकाळी द्वारकेत संध्याकाळचा समय होता। सूर्य पश्चिमेकडे झुकत होता। संपूर्ण आकाशाला सुवर्ण आभेने न्हाऊन काढत होता। समुद्राच्या लाटा मंद आवाजात किनाऱ्यांशी खेळत होत्या आणि संपूर्ण नगरीत एक दिव्य शांतता पसरली होती। तेव्हाच नारद मुनी नारायण नारायण असा घोष करत द्वारकेत आले। कृष्णाच्या राजप्रसादाजवळ पोहोचल्यावर त्यांच्या नजरेत एक गोष्ट पडली। प्रसादाच्या द्वारात एक दीप उजळून जळत होता। त्या दीपाची ज्योत इतकी शांत, स्वच्छ आणि आकर्षक होती की ती फक्त तेल आणि वात यावर चालत नसून जणू भक्ती आणि श्रद्धेच्या तेजाने उजळत होती। हे मनात जिज्ञासा निर्माण झाली। ते कृष्णाला प्रणाम करून म्हणाले, हे द्वारकाधीश, संध्याकाळी तुमच्या द्वारावर हा दीप का लावला जातो, यामागे कोणते रहस्य आहे आणि संध्याकाळी दीप लावणाऱ्या भक्तास कोणते फळ लाभते। हे ऐकून श्रीकृष्ण मनमोहक स्मित करत म्हणाले, हे मुनिवर्य, तुमचा प्रश्न अत्यंत मंगलकारी आहे। संध्याकाळचा दीप हा फक्त प्रकाशाचा दीप नाही, तो अज्ञानाचा अंधार दूर करणारी दिव्य ज्योत आहे। जे लोक श्रद्धेने संध्याकाळी दीप प्रज्वलित करतात ते फक्त आपले घरच नव्हे तर आपले विचार, कर्म, मन आणि आत्मा यांनाही प्रकाशमय करतात। आणि यामागील रहस्य मी तुम्हाला एका प्राचीन कथेतून सांगतो। ही कथा आहे या संध्यादीपाचे खरे महत्त्व उलगडते। श्रीकृष्ण पुढे सांगू लागले, खूप प्राचीन काळची गोष्ट आहे। त्यावेळी अयोध्या नगरी सुवर्णप्रभेने लखलखत होती। त्या पवित्र भूमीत धर्म, सत्य आणि मर्यादा यांचा खरा अधिवास होता। रस्त्यावरून जाताना वेद मंत्राच्या मधुर लहरी कानावर घुमत असत। प्रत्येक अंगणातून उठणाऱ्या पूजा घंटा आणि स्तोत्रांच्या स्वरांनी सारं वातावरण पवित्रतेने न्हाऊन निघायचं। अशा त्या दिव्यतेने नटलेल्या नगरात एक अत्यंत विद्वान, तपस्वी आणि धर्मशास्त्रांमध्ये प्रवीण असा ब्राह्मण राहत होता। त्याचे नाव होते सुधीर। त्याचे जीवन म्हणजे ज्ञानाचा तेजस्वी दीपकच। त्याने वेद, उपनिषद, स्मृती, आरण्यक आणि ब्रह्मसूत्र यांचे अत्यंत सखोल अध्ययन केले होते। धर्मशास्त्रातील सूक्ष्मात सूक्ष्म नियमही त्याला तोंडपाठ होते। यज्ञ, अनुष्ठान आणि वेद पठणात त्याची प्रावीण्यता इतकी अप्रतिम होती की त्याच्या समक्ष विद्वान क्वचितच सापडत। अयोध्येतील लोक त्याला आदराने ब्राह्मण श्रेष्ठ म्हणून संबोधत। परंतु हे देवर्षी, सुधीरचं ज्ञान जितकं अफाट होतं तितकीच त्याच्या हृदयात भक्ती कमी होती। तो पूजा करीत असे, पण ती फक्त एक जबाबदारी, एक औपचारिक क्रिया होती। खऱ्या भक्तामध्ये असते ती श्रद्धेची कोमलता, प्रेमाची मधुरता आणि समर्पणाची खोली। हे सगळं त्याच्या अंतःकरणात नव्हतंच। तो शास्त्रांचा अभ्यास करायचा, पण ईश्वराच्या रसांचं वास्तविक सेवन त्याला कधीच करता आलं नाही। मात्र त्याच्या घरातील ही उणीव त्याची धर्मपत्नी सुशीला भरून काढत असे।
सुशीला ही एक पुण्यवती, सती सदृश्य आणि परमभक्तिमय स्त्री होती. जणू तिचा जन्मच भक्ती करण्यासाठी झाला होता. तिचं मन प्रक्षणी ईश्वरातच रमलेलं असे. तिच्या डोळ्यात भक्ती भावनेची अश्रुधारा नेहमीच चमकत असे आणि तिच्या वाणीमधून भगवान विष्णूंच्या नामस्मरणाची मधुर गुंज अखंड वाहत असे. सुशीला हे शिस्तीचं जिवंत मूर्तिमंत रूप होतं. प्रतिदिन ब्रह्ममुहूर्तामध्ये जेव्हा सारा संसार निद्रेत लीन असे, प्रतिदिन ब्रह्ममुहूर्तात जेव्हा संपूर्ण संसार निद्रेत तल्लीन असे, तेव्हा सुशीला उठून उभी राहत असे. थंडे स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करी आणि घरातील देवघरात एक छोटा दीप प्रज्वलित करून अत्यंत भावाने भगवान विष्णूंची आराधना करी. तिचे भाव पवित्र होते की तिला पाहिल्यावर जाणवत असे जणू देवी लक्ष्मी स्वतः तिच्या हृदयात वास करत आहे. दिवसाचा कोणताही क्षण असो, सकाळ, दुपार की संध्याकाळ, सुशीला मनाने सतत भगवंतातच रमलेली असे. विशेषतः संध्याकाळी जेव्हा सूर्योदय हळूहळू अस्ताला जात आकाशात सोनसळी प्रभा प्रसरत असे, तेव्हा तिची भक्ती अधिकच तीव्र होत असे. ती संध्याकाळी संपूर्ण घर लिपपोत करून स्वच्छ करीत असे. अंगण असे सजवत असे की पाहणाऱ्याला क्षणभर वाटावे हे घर नाही, देवालयच आहे. मन पूर्ण निर्मळ करून ती शांत पावलांनी घराच्या दाराशी येत असे. दोन हातांनी ती एक छोटासा मातीचा दिवा लावत असे. त्या दिव्याची ज्योत फक्त अंधार नाहीसे करत नसे, तर जीवनातील अज्ञान, भय आणि दुःख दूर करणारी अशी भासत असे. हे प्रभू, हा दीप फक्त माझ्या घरासाठी नाही, तो आपल्या चरणावरील माझ्या श्रद्धेचा प्रकाश आहे. यात मी माझं समर्पण, माझे भाव आणि माझी अखंड भक्ती अर्पण करते. मित्रांनो, पुढे भगवान श्रीकृष्ण देवर्षी नारदांना म्हणाले, हे देवर्षी, एक दिवस संध्याकाळ झाली होती. सुशीला दररोजप्रमाणे अंगण लेपून पोतून दाराशी बसली होती. ती अत्यंत समर्पण आणि भक्तिभावाने दीपक तयार करत होती. तिने मातीचा छोटासा दिवा घेतला, त्यात तिळाचं तेल घातलं, रुईची वाट ठेवली आणि डोळे मिटून भगवंतांचं स्मरण करत तो दिवा प्रज्वलित केला. जसा दिवा पेटला तसाच तिचा पती सुधीर तिथे आला. सुशीलाने दिवा लावलेला पाहून तो उपहासाने म्हणाला, हे सुशीला, तू हा दिवा रोज का लावतेस? याचा काय उपयोग? तो तर तेलाची व्यर्थ नासाडी आहे. मित्रांनो, पतीचे असे कटू शब्द ऐकूनही सुशीलेने ना राग केला ना कठोर उत्तर दिलं. ती शांत झाली आणि नम्रतेने म्हणाली, हे स्वामी, हा दीप फक्त तेल आणि वात यामुळे जळत नाही, तो माझ्या श्रद्धेने प्रज्वलित होतो. हा माझ्या हृदयातील भक्तीचं प्रतीक आहे. यामुळे घरात लक्ष्मीचं आगमन होते आणि धर्माचा प्रकाश पसरतो. हे ऐकून सुदर्शन, जो आपल्या ज्ञान आणि तर्काच्या अहंकारात बुडाला होता, तो हसतच म्हणाला, हे सुशीला, जर हा दीप इतका प्रभावशाली असेल तर ठीक आहे. मला देखील पाहायचं आहे की हा दीप तुला खरोखर कोणत्याही संकटातून वाचवू शकतोस का? हा तर मला हे सर्व अंधश्रद्धाच वाटते. सुधीरचे हे शब्द ऐकून सुशीलाच्या मनाला दुःख दाटून आले. तरीसुद्धा तिने संयम सोडला नाही. शांत स्वरात ती म्हणाली, हे स्वामी, संकटाच्या वेळीच भक्तीची खरी परीक्षा होते आणि जी भक्ती खरी असते ती प्रत्येक परीक्षेत यशस्वी होते. असं म्हणत ती परत आपल्या कामात रमून गेली. मित्रांनो, काळ आपल्या वेगाने पुढं सरकत राहिला. परिस्थिती बदलत गेली आणि मग एक दिवस अचानक असं काही घडलं ज्यामुळे सुधीरच्या आयुष्याची दिशा पूर्णपणे बदलून गेली. अयोध्येवर भयंकर दुष्काळाचं संकट ओसंडून पडलं. महिनोन्महिने आकाश कोरडंच राहिलं. अयोध्येवर भयंकर दुष्काळ आला होता. आकाशाने जणू पावसाला विसरूनच गेल्यासारखं झालं होतं. दरवळणारे वारेसुद्धा कोरडे झाले होते. विहिरी आटू लागल्या, जनावरं कृश झाली आणि लोकांच्या हृदयात भीतीचं सावट पसरू लागलं. अशा काळात सुधीरचं मन अधिकच विचलित होत गेलं. त्याच्या घरात धान्य संपत आलं होतं, व्यापार ठप्प झाला होता आणि रोज नवनवे
संकट तोंड उघडत होतं. एका संध्याकाळी तो व्याकुळ मनाने घरी परतला. घरात येताच त्याने पाहिलं, दारी सुशिलाने शांतपणे संध्यादीप लावला होता. तो मंद वाऱ्यात हलकेच फडफडत होता, पण त्याचा प्रकाश मात्र घरात विलक्षण शांतता निर्माण करत होता. सुधीर चिडलेल्या स्वरात म्हणाला, अगं सुशिला, या दुष्काळात आपल्याला अन्न नाही, धान्य नाही, धीर नाही, आणि तू अजूनही हा दीप प्रज्वलित करून बसलीस. याने काय होणार आहे? सुशिला त्याच्याकडे पाहत हळू आवाजात म्हणाली, स्वामी, अंधार कितीही दाटला तरी दीप कधी घाबरत नाही. तेवढासा प्रकाश आशा देतो. हा दीप देवावरच्या माझ्या श्रद्धेचा आहे. हा माझा आधार आहे. सुधीर थरथरला. पहिल्यांदाच तिच्या शब्दात त्याला सामर्थ्य जाणवलं. तो काही बोलणार इतक्यात अचानक दाराशी आवाज आला. शेजारी गावातील काही लोक धावत आली. ते घाबरलेले होते, थकलेले होते. ते म्हणाले, सुधीरजी, नदीच्या पुरातला ओढा अचानक सुरू झाला आहे. दूरच्या डोंगरात पाऊस सुरू झालाय. पाण्याने संपूर्ण परिसराला जीवदान मिळेल. सुधीर आश्चर्याने सुशिलाकडे पाहत म्हणाला, हे कसं शक्य आहे? आकाश तर इथे अगदीच कोरडं आहे. सुशिला स्मितहास्य करत म्हणाली, देवाला वेळ लागतो, पण तो कधीही उशीर करत नाही स्वामी. त्या रात्री पहिल्यांदाच सुदर्शन उंबरठ्यावर बसला आणि त्या दीपाकडे निरखून पाहत राहिला. त्याला जाणवलं, तो दिवा फक्त शिळे तेलाचा प्रकाश नव्हता, तो होता श्रद्धेचा तेजोदीप, ज्याने सुशिलाच्या घराला, जीवनाला आणि मनाला आधार दिला होता. पुढच्या काही दिवसातच पाऊस अयोध्येतही बरसू लागला. नदी भरून वाहू लागली. शेती पुन्हा हिरवी झाली. लोकांच्या चेहऱ्यावरचं भय नाहीसं झालं. सुधीरने एके दिवशी सुशिलाचा हात हातात घेतला आणि नम्रपणे म्हणाला, सुशिला, मला माफ कर. मी ज्ञानाच्या अभिमानात श्रद्धेने महत्त्व विसरलो होतो. तुझ्या या दीपाने माझं आयुष्य बदलून टाकलं. सुशिला डोळ्यातील पाणी पुसत म्हणाली, हे स्वामी, भक्ती ही संकटातून सुटका करण्याची जादू नाही, ती मनाला आधार देण्याची शक्ती आहे. आधार असेल तरच देव कृपेचा मार्ग दाखवतो. त्या दिवसापासून सुधीर दर संध्याकाळी दीप स्वतः लावू लागला आणि त्या प्रकाशात त्याला जाणवलं, खरा दीप बाहेर नाही, तो मनात लावलेला श्रद्धेचा प्रकाश असतो. भक्ती म्हणजे अंधश्रद्धा नव्हे, ती मनाला आधार देणारी भक्ती आहे. कोणतेही संकट असेल तरी श्रद्धा, संयम आणि सच्चा भाव हेच सर्वात मोठं धन आहे. एक छोटासा दीप अंधार जिंकू शकतो, मग मनातील दीप तर आयुष्यही बदलू शकते. धन्यवाद.